भारतीय जनता पक्ष हा अत्यंत महाराष्ट्रातला छोटा पक्ष होता. शेठजी भटजींचा पक्ष एवढ्यापुरतंच त्याचं स्थान होतं. शरद पवार काही इथं कुणीही नेता असता तरी संख्याबळाच्या पुढं कुणी काही करू शकत नव्हतं. राज्यात नवीन सरकार येऊ घातलं आहे. आधीचं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार येत आहे. मात्र एकूण ह्या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये महाराष्ट्रातला एक राजकीय आत्तापर्यंतचा जो वारसा आहे तो डिस्टर्ब झाला आहे का, की एकूणच राजकारण वेगळ्या दिशेने महाराष्ट्रात जात आहे का, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर. नमस्ते. ज्या पद्धतीनं हे सरकार गेलं, तुम्ही विश्लेषण करता, अनेक वर्ष तुम्ही सरकार आलेली गेलेली पाहिलेली आहेत. हे सरकार गेलेलं आहे आधीचं महाविकास आघाडीचं. काय फरक करता या सगळ्या आत्तापर्यंतच्या सरकारांमधला बदल आणि हा बदल? लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे दुसरं बंड आहे. म्हणजे एखाद्या नेत्यानं बंड करणं आणि बंड करून पक्षाविरुद्ध बंड करून पक्षातून बाहेर पडून स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याची दुसरी वेळ आहे. आणि याची तुलना अशासाठी करायला लागते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळं 44 वर्षापूर्वी शरद पवार यांनी जे बंड केलेलं होतं काँग्रेसच्या विरोधात, त्या बंडाशी याची तुलना करता येत होते. ही 3 दिवसापूर्वी तुलना करता येत नव्हती, कारण त्यावेळी चर्चा अशी होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील. जर तसं घडलं असतं तर शिवसेनेतून एक गट फुटून बाहेर पडला आणि त्यांनी भाजपच्या सरकारला मदत केली असं चित्र झालं असतं. या बंडाची त्याच्याशी बरोबरी करता आली नसती. पण एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाल्यामुळं, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळं या सगळ्याचे संदर्भ बदलून गेलेले आहेत. आणि आपोआप याची तुलना हे बंड शरद पवार यांच्या बंडाच्या बरोबरीला जाऊन बसलेलं आहे. कारण शरद पवारसुद्धा त्यावेळी काँग्रेसमधले 37 आमदार बरोबर घेऊन बाहेर पडलेले होते आणि एकनाथ शिंदे आता 40 आमदार घेऊन बाहेर पडलेले आहेत. 37 आमदारांचा नेता त्यावेळी मुख्यमंत्री झालेला होता आणि 97-99 सदस्य असलेल्या जनता दलानं त्याला पाठिंबा दिलेला होता. आता इथं 40 आमदारांचा नेता मुख्यमंत्री होतो आहे आणि 106 आमदारांचा पक्ष त्यांना पाठिंबा देतो आहे. म्हणजे या 44 वर्षानंतर म्हणजे हिस्ट्री रिपीट्स म्हणतात ना, तशा पद्धतीनं मला वाटतं इथं ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात ही गोष्ट घडलेली आहे. एकूण महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा त्या सर्कलवर येऊन पोचले असं म्हणतात. मग 78 नंतर जे महाराष्ट्रातलं राजकारण ज्या पद्धतीनं सुरू झालं होतं त्याच्यात आणि आत्ता 2022 नंतर हे सरकार स्थापन झाल्यानंतरचं येणारं राजकारण, यात काही गुणात्मक फरक असेल की एकूणच यंत्रणांचा वापर असेल किंवा इतर गोष्टींचा वापर असेल आणि कुठल्याही परिस्थितीत आपलं सरकार आलं पाहिजे अशा प्रकारचं राजकारण भविष्यात येईल? या सगळ्या एकूण राजकारणाचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी इथं प्रामुख्यानं दिसतील की 78 साली झालेलं बंड आणि यावेळी झालेलं बंड, या बंडाचे संदर्भ पूर्णपणे वेगळे आहेत. 78चं बंड हे पक्षातल्या अस्वस्थतेचं होतं. तिथं मुख्यमंत्र्यांना अवमानकारक वागणूक उपमुख्यमंत्र्यांच्याकडून दिली जात होती, हा भाग होता. आणि इथं बंड करणारा नेता आहे तो स्वतः आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली होती. हा यातला 2 म्हणजे बंडाच्यातला 2 नेत्यांच्या ह्याच्यातला हा फरक आहे मूलभूत, असं मला वाटतं. 78ला जे राजकारण घडलं त्याचा एक महत्त्वाचा भाग असा होता की तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर पूर्णपणे काँग्रेसचं वर्चस्व होतं. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर किंवा अगदी स्वातंत्र्यानंतर आणि नंतरच्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा टप्पा, या दोन्ही नंतर 78पर्यंत म्हणजे सलगपणे काँग्रेस पक्ष हाच महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व ठेवून होता. 78 नंतर हे संदर्भ बदलत गेले आणि मग शरद पवारांची एस काँग्रेस झाली. आधी जनता पक्ष होताच, जनता पक्षाचा ऱ्हास होत गेला. एस काँग्रेसचं काही अस्तित्व 50-55 जागांचं जे शरद पवारांची जी ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात आहे आपण म्हणतो, ती ताकद त्यांची टिकून राहिली. आणि नंतर 80च्या दशकामध्ये शिवसेना उभी राहायला लागली. अर्थात शिवसेना महाराष्ट्रात उभी राहण्याची किंवा शिवसेनेनं महाराष्ट्रात हातपाय पसरण्याचं कारण काय, तर पुन्हा तो मुद्दा शरद पवार यांच्याजवळ जातो. कारण शिवसेना ही मुंबई ठाणे या 2 महानगरापुरती मर्यादित होते. नंतर ते औरंगाबादमध्ये गेले. पण ज्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं
तर त्यावेळी नेहमी जी प्रक्रिया घडती तसंच घडलं की शरद पवार यांच्याबरोबरचे बहुतांश नेते काँग्रेसमध्ये गेले, पण शरद पवार यांच्यासोबतचा जो मतदार होता तो मतदार काँग्रेस विरोधी मतदार म्हणून शरद पवार यांच्याबरोबर होता, तो मतदार विरोधात राहिला आणि तो मतदार बरोबर ती जी स्पेस शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यामुळे होती ती स्पेस शिवसेनेनं घेतली आणि शिवसेनेनं महाराष्ट्रात हातपाय पसरले. मग त्यानंतर भारतीय जनता पक्षानं भारतीय जनता पक्ष हा अत्यंत महाराष्ट्रातला छोटा पक्ष होता. शेटजी भटजींचा पक्ष एवढ्यापुरतंच त्याचा अक्षरशः शेटजी भटजींचा पक्ष एवढ्यापुरतंच त्याचं स्थान होतं. पण प्रमोद महाजन असते, वसंतराव भागवतांच्या नंतर प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील यांनी किंवा भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वानं असेल एक धोरण म्हणून इथं शिवसेनेवर युती केली आणि शिवसेनेच्या मदतीनं भारतीय जनता पक्ष वाढत गेला आणि वाढत जात म्हणजे आपल्याला माहिती आहे की विधानसभेची पहिली युती झाली त्यावेळी शिवसेना 171 आणि भारतीय जनता पक्ष 117 जागा लढवत होता. तर ही साधारण 90ची स्थिती. त्यानंतर साधारण 25 वर्षांनी शिवसेनेला 117पर्यंत म्हणजे भाजपच्या जागेपर्यंत आणि भाजप शिवसेनेच्या 171पर्यंत किंवा त्या अशी ती एकूण जागांची उलटापालट झाली आणि शिवसेनाचा ऱ्हास होत गेला, शिवसेना क्षीण होत गेली आणि भारतीय जनता पक्ष वाढत गेला. ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे काँग्रेसचं वर्चस्व होतं तिथं भारतीय जनता पक्ष हा उजव्या विचारसरणीचा पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढं आला. त्या पक्षानं 5 वर्षे महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा चालवलं आणि आता पुन्हा या सगळ्या विचारधारेला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी जी एक विचारधारा घेऊन पुढे जाते त्या विचारधारेच्या विरोधात हिंदुत्वाचा विचार हाच खरा विचार आहे असं मानून त्या विचारधारेचा आधार घेऊन शिवसेनेसारखा पक्ष फोडला आणि नव्यानं सरकार स्थापन करतायत. मला वाटतं हे जे बदल आहेत ही स्थित्यंतर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातली. म्हणजे काँग्रेसची विचारधारा, मग त्याला विरोध करणारा शेतकरी कामगार पक्ष असेल, त्याला विचार करणारे समाजवादी पक्ष असेल, म्हणजे समाजवाद्यांचा ऱ्हास झाला, शेतकरी कामगार पक्षासारख्या डाव्या पक्षाचा ऱ्हास झाला, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष संपले आणि ती जागा काँग्रेससुद्धा क्षीण होत आलेली आहे आणि ती जागा पूर्णपणे उजव्या पक्षाने व्यापलेली आहे. हा यातला महत्त्वाचा बदल आहे आणि मला वाटतं भविष्यातलं या सेक्युलर पक्षांच्या पुढचं धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पुढचं आव्हान हेच असेल की ही जी जागा आपली गेलेली आहे, आपला जनाधार गमावलेला आहे, तो जनाधार परत मिळवायला पाहिजे. हा जनाधार पूर्ण तुटलेला नाही तर तो बाजूला गेलेला आहे, तर तो बाजूला गेलेला जनाधार आपल्याकडे घेणं हे मोठं आव्हान या काँग्रेसकडं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे या 2 पक्षांच्याकडं आता आहे असं मला वाटतं. पण एकूणच हे सरकार वाचवण्यासाठी शरद पवार प्रचंड आक्रमक होते, अतिशय करून रणनीती आखत होते, वेगवेगळ्या पातळीवर ते मेसेज पण देत होते. पण हे सगळं झाल्यानंतर अचानक शरद पवार शांत बसल्याचे दिसतात. का शांत बसले असावे? मला त्याचं म्हणजे सरकार स्थापन करताना शरद पवार आक्रमक होते. अजित पवार यांनी जे बंड केलं आणि पहाटेचा शपथविधी झाला ते बंड मोडून काढून हे सरकार सत्तेवर आणण्यासाठी शरद पवार आक्रमक होते. पण या सगळ्या घडामोडींच्यामध्ये शरद पवारांची तेवढी आक्रमकता दिसली नाही हे सर्वसाधारण चित्र खरं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी हे बंड झालं त्यावेळी शिवसेना पूर्णपणे हतबल झालेली होती, गर्भगळीत झालेली होती. कारण त्या दिवशी शरद पवार ज्या राष्ट्रपती पदासंदर्भातली देशातल्या विरोधी पक्षांची बैठक होती त्यासाठी दिल्लीला गेले होते. दिल्लीतून परत आल्यानंतर शरद पवारांनी जे एक विधान केलं की त्या सगळ्या आमदारांना शक्तीप्रदर्शनासाठी मुंबईत यावं लागणार आहे आणि त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करायला भारतीय जनता पक्ष आसाममधले किंवा गुजरातमधले लोक येणार नाहीत. हे शरद पवारांचं विधान पुन्हा एक शिवसेनेला बळ देणारं ठरलं आणि तिथून आपण बघितलं तर पुन्हा सगळेच पक्ष शिवसेना थोडी आक्रमक झाली दिसली, काही कायदेशीर डावपेच सुरू झाले. म्हणजे जे वाटत होतं की आता उद्या परवा कधी शपथविधी होईल तर ते प्रकरण 8-9 दिवसापर्यंत ते शरद पवारांच्या भूमिकेमुळे लांबत गेलं. पण मला वाटतं इथं शरद पवारांची किंवा सगळ्यांची अडचण काय झालेली आहे की सगळे फुटून गेलेले लोक शिवसेनेतले आहेत आणि त्या शिवसेनेतल्या लोकांना परत आणण्याची जबाबदारी शिवसेनेतल्या लोकांची होती. तिथं कुणी राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची किंवा स्वतः शरद पवारांची भूमिका काही दिसत नव्हती. जर समजा शिवसेनेचे लोक परत आले असते आणि काही अपक्ष तिकडे असते, फक्त अपक्षांच्यावर निर्णायक जर गोष्टी असत्या तर मला वाटतं शरद पवारांची किंवा इतर नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरली असती. पण थेट शिवसेनेचे 2/3 जास्त आमदार तिकडे गेलेत. अशा परिस्थितीत शरद पवार काही इथं कुणीही नेता असता तरी संख्याबळाच्या पुढं कुणी काही करू शकत नव्हतं असं मला वाटतं. त्यामुळंच शरद पवारांनी हे केलं की आता ठीक आहे, आता होईल ते सामोरं जावं, पाहत राहावं. बरोबर आहे. अखेरच्या टप्प्यात
जे जे घडते ते बघत राहणे याच्यापेक्षा कुणाच्याही हातात फारशी भूमिका उरली नव्हती. शिवसेनाचा जे आशावाद होता तो आशावाद एवढ्यावरच होता की जे गुवाहाटीला गेलेले आमदार आहेत ते मुंबईला परत आल्यानंतर त्यातले काही लोक आपल्याकडे परत येतील. तिथं जे एकनाथ शिंदे यांच्यावर सुरुवातला गेलेले आहेत आणि तिथं इच्छेविरुद्ध काही लोक इच्छेविरुद्ध असतील, काही लोक अडचणीमुळे असतील राहिलेले, पण ते परत आल्यानंतर आपल्या बाजूला येतील आणि सरकार वाचण्याचं राहू दे, पण शिवसेनेचा एकनाथ शिंदेंचा जो विधानमंडळातला गट आहे तो अल्पमतात येईल ही एक शेवटचं आशा शिवसेनेला वाटत होती. पण मला वाटतं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यामुळं त्याही सगळ्या आशेवर पाणी पडलेलं आहे. आता तिथून कुणी परत फिरण्याची शक्यता पूर्णपणे मावळलेली आहे. धन्यवाद. हे होते ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी स्पष्ट केलेलं आहे की शरद पवार का गप्प बसले, कारण की बऱ्याच घटना घडल्या होत्या आणि राजकारण पुढचं काय होणार होतं हे स्पष्ट झालं होतं. रणधीर कांबळे, ऑनलाईन पुढारी, मुंबई.